नमस्कार. असं नेहमी होतं की रस्त्यावरून जाताना तुमच्या गाडीचा स्टँड म्हणजे दुचाकीचा स्टँड खाली असतो, तो वर केलेला नसतो आणि कोणीतरी सांगत असतं तुम्हाला स्टँड 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 वर करा. तो अख्ख्या रस्त्यावर लोकांना स्टँड वर करायला सांगत जातो आणि पुढे त्याचा स्टँड खाली राहिलाय म्हणून तो एखाद्या दगडाला पडून आपटतो. असं नेहमी होतं. आपण एखाद्याची पॅन्ट फाटली आहे खालच्या बाजूनी म्हणून सांगायला जावं तर आपलीच पॅन्ट मागच्या बाजूला फाटलेली असते, असं नेहमी होतं. असंच काहीसं महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे. दुसऱ्याला प्रॉब्लेम होतोय म्हणून सांगायला येणारे आपणच किती प्रॉब्लेम मध्ये आहेत हे विसरून जातात. खरं तर प्रॉब्लेम आपलेच सांगितलेले असतात, गवगवा मात्र दुसऱ्याच्या प्रॉब्लेमचा करायचा असतो. त्याचं झालंय असं की सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीतून ते CBIच्या कोठडीत गेलेले आहेत आणि नेलंय दिल्लीत. म्हणजे मुंबईत तपासणी होती अशातला भाग नाहीये, नेलंय दिल्लीत. आता अनिल देशमुखांना बोलायला भाग पाडल्यावर ते काय काय बोलतील याचा अंदाज लावणं आवश्यक आहे. अनिल देशमुख बोलले तर सूत्र कोणाकोणापर्यंत पोहोचतील साधारण याचा अंदाज देखील आपल्या सगळ्यांना आहे. म्हणजे लोक खाजगीत बोलतात पण जाहीरपणे बोलायला जरा कचरतात. याचा थेट इफेक्ट हा सिल्वर ओक पर्यंत जाणार आहे, गोविंद बागेपर्यंत जाणार आहे, त्यांच्या अपत्यापर्यंत जाणार आहे, हे सर्वश्रुत आहे. आता अनिल देशमुखांना CBIनं कोठडीत घेतलंय. नवाब मलिकांचा जामीन वारंवार नाकारला जातोय. पवार पंतप्रधानांना भेटतायत आणि म्हणतायत संजय राऊतांच्या सोबत वाईट झालंय. शक्य वाटतंय तुम्हाला हे? हेच पवार काही दिवसापूर्वी नगर जिल्ह्यातल्या राजकारणाबाबत म्हणाले होते, लोकांच्या लेकराचे लाड मी का पुरवू. आठवत असेल तुम्हाला? ते बोलले होते सुजय विखे यांच्या संदर्भात. सुजय विखेंना तिथली निवडणूक लढवायची आहे, लोकांच्या लेकराचे लाड मी का पुरवू असं पवार म्हणाले होते. दुसऱ्याच्या लेकराचे निवडणूक लढविण्याचे लाड पवार पूर्ण करू शकत नाहीत, मग दुसऱ्याच्या पक्षाच्या प्रवक्त्याला कारवाई संपत्ती जप्त झाली म्हणून पंतप्रधानांच्या पर्यंत बोलायला पवार जातील का, असा साधा भाबडा छोटा प्रश्न आमच्या बालबुद्धीला पडतो. पवारांच्या विषयी असंही म्हटलं जातं, पवार बोलतात एक आणि करतात दुसरंच. असंही म्हणतात की पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि पवार जे करतात ते बोलत नाहीत. मग पवारांनी जे केलंय ते सांगितलं नाही आणि जे सांगितलंय ते केलं नाही, असा साधा सरळ त्याचा अर्थ आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना वाऱ्यावर सोडलंय का पवारांनी? म्हणजे मी नवाब मलिकांच्या संबंधी काही बोललो नाही. बिचारे नवाब मलिक, बिचारे अनिल देशमुख पवारांच्या घरची अक्षरशः धुनी भांडी करून जगले. पवारांना आपला सर्वोच्च नेता मानलं. अनिल देशमुख तर 1995च्या काळात पवारांच्याच आदेशावरून भाजप सरकारला अपक्ष म्हणून पाठिंबा देत होते आणि त्यानंतर पुन्हा गपगुमान पवारांच्या सोबत आले. त्या अनिल देशमुखांच्या CBIनं धरून नेल्याच्या प्रकरणावर पवार काहीच बोलले नसावेत का? ज्या नवाब मलिकांनी पवारांच्यासाठी अनेकांशी पंगा घेतला, त्या नवाब मलिकांना तुरुंगात असताना पवारांची भावना जराही हलत नाही का? इथे फक्त प्रॉपर्टी जप्त केली आहे हो, आणि तीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात असलेली ती प्रॉपर्टी जप्त केली आहे. प्रॉपर्टी जप्त करण्याची गरज नव्हती असा निवाडा देण्याचा अधिकार राज्यसभेचे सदस्य असलेल्या पवारांना दिला तरी कोण? हे योग्य की अयोग्य, गरज होती की नव्हती, हे पवार सांगणारे कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला पडतोय. अहो, तुम्ही न्यायालय नाहीत, तुम्ही न्यायाधीश नाहीत, तालुका पातळीवरचे सुद्धा न्यायाधीश नाहीत, मग तुम्ही याची गरज नव्हती असं म्हणता तरी कसं? मुळात पवारांना हे माहीत आहे का की पत्राचाळीमध्ये प्रवीण राऊत होता? माहीत असलं पाहिजे हो, सगळं माहीत असलं पाहिजे. आणि प्रवीण राऊतशी संजय राऊतांचे संबंध काय आहेत हे देखील पवारांना चांगलं ठाऊक आहे. बरं, धडधडीत संजय राऊत
80 लाख रुपये आपल्या खात्यावर आल्याचं रेकॉर्डवर दाखवतायत आणि तरीही गरज नव्हती असं म्हणायचं जरासं न पटणारं वाटतं पवार साहेब. अर्थात तुम्ही संजय राऊतांची बाजू एका खुर्ची दिली म्हणून घेताय की काय हाही प्रश्न आहे. त्याच्यामुळे झालं असेल कदाचित. मुळात फोटो व्हायरल झाले नाही आहेत पवार मोदी भेटीचे. म्हणजे ती 20 मिनिटं होती, 30 मिनिटं होती. आपल्या मराठी माध्यमांना सवय आहे. त्यांना कसं आहे, ती हनुमान चालिसा कशी असते तशी हे पवार चालिसा गातात, शरद गीत गातात, शरदायन तयार करतात. कारण यांना मराठी माध्यमांना शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातला आधुनिक दैवत वाटतं, ते आधुनिक दैवत. त्यामुळे त्यांना ते शरदायन गायची सवय आहे, पवार चालिसा गायची सवय आहे. ती करतात सगळं. म्हणजे पंतप्रधान मोदींना भेटायला पवार गेले, मोदी बसलेच होते. या पवार साहेब म्हणले, शिळोप्याच्या गप्पा झाल्या, काय चाललंय म्हणले, तुमचं सगळं प्रकरण बघून घेतो, सोडवून देतो असं म्हणाले. आणि मग पवार आले. थाटामध्ये पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. पवारांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पवारांनी जे मुद्दे सांगितले ते खरे आहेत का हाही प्रश्न माझ्या मनात पडतो. मुळात संसदेमध्ये आता मोदींची भेट झाली त्याचे फोटो आत्ताचे देत नाही आहे मीडिया, हे जुने फोटो देते. जुने फोटो का म्हणतोय मी, त्यावेळेला मोदींची दाढीचे केस वाढलेले होते. आता मोदींनी दाढी काढलेली आहे. पवारांच्या आत्तापर्यंत 3 भेटी मोदींच्या झालेल्या आहेत या 19 पासून, दुसऱ्या टर्मला मोदी पंतप्रधान झाल्यापासून. एक 20 नोव्हेंबर 2019ला भेट झाली आहे. प्रसंग होता महाराष्ट्रामध्ये सरकार बनत चाललेलं होतं, आघाडी बिघाडी तिघाडी काय करायचं सगळं प्रकरण चाललेलं होतं. पवार भाजपकडं का पवार शिवसेनेकडं, पवार काय करणार हे सगळे प्रश्न असताना पवार मोदींच्या दारात जाऊन भेटून आले होते. काय प्रस्ताव दिले होते का नव्हते, काय बोलणं झालं होतं माहीत नाही. झालं असेल तर ते नाकारण्या इतके पवार नक्कीच क्षुद्र नाहीत, त्यांनी वेडेही नाहीत. त्यांना प्रस्ताव दिला नसावाच म्हणून पवार राहिले. त्यांनी सरकार स्थापन करून टाकलं. तेव्हाही बोंब उठली की मोदींनी प्रस्ताव दिला होता. पवार नंतरही म्हणाले की मोदींनी मला तसा प्रस्ताव दिला होता पण मीच नाही म्हणालो जा. अहो पवार त्यावेळी प्रस्ताव दिला असता तर पळत हो म्हणाले असते, कारण आजवरच्या या सगळ्या भानगडी पवारांना सहन कराव्या लागल्या नसत्या. पुढची भेट झाली 17 जुलै 2021ची. 21ला सहकार खातं तयार झालं होतं आणि राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या सहकारी संस्थांची जोरदार चौकशी सुरू होती. जरांडेश्वरची चौकशी सुरू होती, साखर कारखान्यांची चौकशी सुरू होती, वेगवेगळ्या विक्रीची चौकशी सुरू होती. अर्थात पवारांनी भेट घेतली म्हणून या चौकशीवर कोणताही परिणाम झालेला नाही. जरंडेश्वरची चौकशी आजही चालू आहे. त्यामुळे पवारांनी हे प्रकरण दाबलं अशी शक्यता नाही आहे. आणि पवार साहेब नरेंद्र मोदी म्हणजे नितीन गडकरी नाहीत. या जेवायला म्हणले की आले घरी, बसले, जेवण केले, निघून गेले. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि नितीन गडकरी भूपृष्ठ वाहतूक मंत्री आहे. हा फरक आहे दोघांच्यामध्ये. तुमचे जुने संबंध आहेत, ते तुम्हाला गुरु म्हणतात. त्यामुळं शिष्य तुमच्या गुरुत्वाच्या सगळ्या भावना जाणून आहे. आणि त्यानंतर कालची 6 एप्रिल 2022ची भेट. या भेटीच्या वेळेला यांचे मंत्री अडकलेले असताना संजय राऊतांच्या विषयी पवार बोलतात. हा पहिला आश्चर्याचा मुद्दा. आणि पवारांनी आणखी काही विधानं केली, तेही आश्चर्याची मुद्दा. आणखी एक घटना घडत होती बरं का. ती घटना होती काँग्रेसचे 27 आमदार सोनिया गांधींच्या भेटीला गेले होते. तुम्ही सोनियाची भेट घेता काय, तुम्ही सरकार अस्थिर करता काय, मग मी मोदींची भेट घेऊ शकतो असाही एक संदेश शरद पवार देऊ शकतात. दुसरं, पवारांनी स्पष्ट सांगितलंय राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत, एकत्र राहतील, आम्ही एकत्र निवडणूक लढवू. अर्थात जिंकूही म्हणाले. ते असतो विश्वास एखाद्याला आपल्या कर्तृत्वाविषयीचा. तर एकत्रित लढवू शिवसेना आणि राष्ट्रवादी असं पवारांचं म्हणणं आहे. ते काँग्रेसला घेत नाहीत. म्हणजे शरद पवार आता काँग्रेसला सोबत घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. पवारांची भूमिका आता काँग्रेसला सोबत घेण्याची नाही. लक्षद्वीपचा मुद्दा पुढे करून, त्या मांसाहाराबाबतचा, गोमांसाबाबतचा मुद्दा पुढे करून पवारांनी राऊतांचा आणि राज्यपालांचा विषय मांडला. यावर ते बघू असं म्हणाले. म्हणजे बघू काहीच म्हणाले नाहीत मोदी. खरं तर ते म्हणाले आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतली नाही. मला खात्री आहे की मोदी यावर सकारात्मक विचार करतील. राज्यपालांनी अडवलेले 12 आमदार मोदी सकारात्मक विचार करतील आणि नियुक्त करतील असा भाबडा विश्वास पवारांना आहे. म्हणजे म्हणता येतं ना, मी तर म्हटलं होतं पण त्यांनी नाही ऐकलं, आम्ही चर्चेची दारं उघडी ठेवली होती, सगळं आम्हाला द्या यासाठीची चर्चा पवार करणार आणि ती मान्य करावी अशी पवारांची इच्छा असणार. मुळात ही भेट 20 मिनिट झाली आहे का, माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा, सोनिया गांधींचे भेट त्यांचे आमदार घेत असतानाच पवार
मोदींच्या भेटीला गेले हा दुसरा मुद्दा आहे. आणि आम्ही काँग्रेसच्या पेक्षा शिवसेनेसोबत आहोत हा तिसरा मुद्दा आहे. खरं तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे. पवार राऊतांचं कौतुक करू शकतात, राऊतांची बाजू मांडू शकतात, तुमच्या दोघाची मांडत नाहीत. तेव्हा पवारांची मानसिकता काय आहे हे तुम्हीच लक्षात घ्या. नमस्कार.